आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, आता लाडका शेतकरी योजना देखील लागू होईल। बीडमधील कृषी प्रदर्शनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, तर घरात बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना देखील टोला। राज ठाकरेंची भंडाऱ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, बंद दाराआड मनसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। राज ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला दुसरा धक्का, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी राजीनामा दिला। राहुल देसाई हे माजी आमदार यांचे पुत्र। महाराष्ट्रामध्ये थेट बीआरएस पक्षाच्या नावानं विधानसभा लढवण्यास नकार, महाराष्ट्र राज्य समितीच्या माध्यमातून चंद्रशेखर राव यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार, माजी आमदार शंकर धोंडगे यांची माहिती। सांगली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये जयश्री पाटील उतरणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्याचे जयश्री पाटील यांचे संकेत। काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही तरी देखील विधानसभा लढणारच, जयश्री पाटील यांचा निर्धार। नंदुरबारमध्ये उद्या काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक, काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। मी ठाकरे गटाला अंगावर घेतलं, वांद्रे पूर्वतून मलाच उमेदवारी द्या, कुणाल सरमळकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी पत्र। खूप दिवसांपूर्वी अजित पवारांना व्हॉट्सअप मेसेज केला, मात्र त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आला नाही। पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळेंचा खुलासा, रक्षाबंधनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय, अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी माहिती दिली। सरकारनं निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानं बैठकीची तारीख देखील पुढे ढकलल्याची मनोज जरांगे यांची माहिती।